नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत पोलीस खात्याशी संबंधित PYQ प्रश्न, जे की वन लायनर आहेत. पोलीस भरतीमध्ये मागील 7-8 वर्षामध्ये जे प्रश्न विचारले आहेत पोलीस खात्याशी, ते प्रश्न आज आपण घेणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? तर समादेशक. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात? याचं उत्तर आहे विशेष पोलीस महानिरीक्षक. तिसरा प्रश्न पाहू, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतात पोलीस अधीक्षक. लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व प्रश्न PYQ आहेत, पोलीस खात्याशी संबंधित प्रश्न. चौथा प्रश्न, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? याचं उत्तर आहे हेड कॉन्स्टेबल. पुढचे प्रश्न आहेत. प्रश्न आहे, कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक काय आहे? याचं उत्तर आहे 16. गट क्रमांक 16 हे कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल गटाचे क्रमांक आहे. पुढील प्रश्न आहे, राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? उत्तर आहे समादेशक. पुढील प्रश्न आहे, एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? उत्तर आहे 48 तास. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? तर 30 दिवसात माहिती देणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, IMP प्रश्न आहे. पुढचे प्रश्न, पोक्सो ॲक्ट कायदा कशाशी संबंधित आहे? पोक्सो ॲक्ट कायदा कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे बाल लैंगिक अत्याचार. पुढचा प्रश्न, पोलीस पाटलांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेले आहे? पोलीस पाटलांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. पुढचा प्रश्न, मकोका हा कशाशी संबंधित कायदा आहे? मकोका हा कशाशी संबंधित कायदा आहे? तर संघटित गुन्हेगारी. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? IMP प्रश्न आहे. सर्व प्रश्न PYQ आहेत, त्यातील हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1861 सालचा. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय पोलीस कायदा हा 1861 सालचा आहे. पुढचा प्रश्न आहे, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? तर डिसेंबर 2023 ला. FIR चा फुल फॉर्म काय आहे? FIR चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. IMP प्रश्न आहे हा. IMP प्रश्न, FIR चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढचा प्रश्न आहे, इट ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? उत्तर आहे सायबर गुन्हे. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश डॅश नुसार चालते. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार चालते. लक्षात ठेवा मित्रांनो, IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. पुढचे प्रश्न आहेत, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे?
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र आहे पुण्यात. पुणे या ठिकाणी पोलीस संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राचे. पुढचा प्रश्न, भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू वर्षी कधीपासून सुरू झाली? उत्तर आहे 1 जुलै. पुढील प्रश्न, BNS चे विस्तारित रूप काय आहे? IMP प्रश्न करून घ्या. यावर्षी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये BNS चे विस्तारित रूप काय आहे? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय न्याय संहिता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम काय? खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते? तर कलम 103. कलम 103 नुसार खून करणे हा गुन्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद. उत्तर आहे हैदराबाद. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? रिपीट प्रश्न झाला आहे. IMP प्रश्न आहे हा. पोलीस संशोधन केंद्र पुणे. पुढचे प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? IMP प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे या जिल्ह्यात. लक्षात ठेवा, पुणे. महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी C60. लक्षात ठेवा मित्रांनो, C60. पुढील प्रश्न, 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवाद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली? उत्तर आहे फोर्स 1. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर श्वान. लक्षात ठेवा मित्रांनो, श्वान. पुढचा प्रश्न, ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? उत्तर आहे अँटी टेररिझम स्क्वॉड. अँटी टेररिझम स्क्वॉडशी संबंधित आहे ATS. ATSचा हा फुल फॉर्म आहे. IMP प्रश्न आहे. सर्व शॉर्ट फॉर्म तुम्हाला आले पाहिजेत. परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो यावर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर नाशिक येथे. लक्षात ठेवा मित्रांनो, नाशिक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्याकरिता कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? उत्तर आहे MBIS. AMBIS. लक्षात ठेवा मित्रांनो, MBIS. पुढील प्रश्न आहे, राज्यातील पोलीस प्रशासनाची कार्य कोणत्या राज्यातील पोलीस प्रशासनाची कार्य कोणत्या विभागाच्या अंतर्गत चालते? तर गृह मंत्रालय. लक्षात ठेवा मित्रांनो, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राज्यातील पोलीस प्रशासनाची कार्य चालतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे? IMP प्रश्न, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा.
पंचकोनी तारा. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? मोस्ट IMP प्रश्न. महाराष्ट्र पोलिसांचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला. पुढील प्रश्न. हा प्रश्नाचा थोडा चुकला आहे, इथं जरा करेक्शन करून घ्या. राज्यातील पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणते आहे? तर दक्षता. इथं जरा प्रश्न चुकला आहे. राज्यातील पोलीस दलाचे कोणते नियतकालिक मुखपत्र आहे? तर दक्षता. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिर्देशक म्हणून कोणते चित्र आहे? उत्तर आहे हाताचा पंजा. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. IMP प्रश्न करून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे सदृशनाय खलनिग्रहाय. पुढील प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर गडद निळा. पुढचे प्रश्न. होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर महासमादेशक. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? IMP प्रश्न आहे हा, खूप वेळा भरतीला विचारला आहे. पोलीस पाटलांची नेमणूक महसूल विभाग करतो. लक्षात ठेवा मित्रांनो, महसूल विभाग. प्रश्न आहे. भारतातील सायबर सुरक्षा घटकांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? भारतातील सायबर सुरक्षा घटकांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? उत्तर आहे CERT-IN म्हणजे सर्ट इन. NIA कशाचे संक्षिप्त रूप आहे? NIA हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढील प्रश्न. भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा कोणती सुरक्षा संस्था पुरविते? भारतातील जे विमानतळ आहेत त्यांना कोणती संस्था सुरक्षा पुरवते? तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. पुढील प्रश्न आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे की NDA हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न. इंटरपोल, इथे इंटरपोल करा, मिस्टेक झाली आहे पुन्हा एकदा. इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर लिओन. उत्तर आहे लिओन. पंतप्रधानांची सुरक्षा कोणती मुख्य संस्था सांभाळते? पंतप्रधानांना जी सुरक्षा आहे ती कोणती आहे? तर SPG. लक्षात ठेवा मित्रांनो, SPG ही पंतप्रधानांना सुरक्षा पुरविते. पुढील प्रश्न. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे म्हणजे बॉर्डर सुरक्षा कोण करते? तर BSF.
BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. पुढील प्रश्न आहे, इंटरपोल ही संस्था कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न, खूप वेळा हा प्रश्न विचारला आहे. इंटरपोल ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. पुढचा प्रश्न, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? तर रॉ. लक्षात ठेवा मित्रांनो, भारताचे जे परकीय गुप्तचर संस्था आहे त्यास रॉ असे म्हणतात. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? उत्तर आहे CCTNS. लक्षात ठेवा मित्रांनो, CCTNS चा उपयोग गुन्हे नोंद करण्याकरिता महाराष्ट्रात उपयोग केला जातो. पुढील प्रश्न, कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? IMP प्रश्न, लिहून घ्या. पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो 21 ऑक्टोबरला. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या विषयामध्ये समाविष्ट आहे? उत्तर आहे राज्यसूची. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? इथे जरा उत्तर चुकलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? तर डायल 112 ही योजना सुरू केली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, डायल 112 ही योजना सुरू केली आहे महाराष्ट्र पोलीस आणि नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून. पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात? तर जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी पोलीस पाटलांची नेमणूक करतात. पुढील प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? SRPF चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर कोरेगाव. लक्षात ठेवा मित्रांनो, कोरेगाव. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो IMP प्रश्न आहे. उत्तर आहे 1948 ला. SRPF ची स्थापना झाली आहे 1948 ला. पुढचा प्रश्न, SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पुरंदर या शहरात. पुढचा प्रश्न, SRPF ची स्थापना दिवस कोणता? SRPF स्थापना दिवस कोणता? तर 6 मार्च. लक्षात ठेवा मित्रांनो, 6 मार्च 1948 ला SRPF ची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न, ओके, सर्व प्रश्न मित्रांनो पूर्ण झाले आहेत. सर्व प्रश्न आपण पोलीस घटकाशी संबंधित घेतले आहेत. उद्याचा व्हिडिओ हा आपला MCQ टाईप असेल, याच टॉपिकवर असेल. म्हणजे की आज आपण 1 लाइनर दिले आहोत, उद्या आपण MCQ टाईपमध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब ऑन लाईक करा.